नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. फडणवीसांच्या भेटीसाठी महायुतीच्या नेत्यांची सध्या सागरवर गर्दी झाली आहे. शिंदे गटाचे सुहास कांदे, गुलाबराव पाटील देखील फडणवीसांच्या भेटीला पोहोचले, तर अजित पवार गटाचे भुजबळ आणि इंद्रनील नाईक फडणवीसांच्या भेटीला दाखल झाले. सरकार स्थापनेआधी फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर नेत्यांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. सुहास कांदे, गुलाबराव पाटील सागर बंगल्यावर दाखल झाले, तर अजित पवार गटाचे नेते देखील फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेत आहोत आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून. विनायक, काय अधिक माहिती या भेटीगाठी संदर्भात? प्रणिता, महायुतीला मॅन्डेट जे आहे ते पूर्ण मोठ्या संख्येने मिळालेलं आहे, परंतु अजूनही सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो केला जात नाहीये. सागर बंगल्यावरती आपण जर पाहिलं तर आजचा तिसरा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात भेटीगाठी जे आहे ते प्रमुख सगळे नेते करतायत. थोड्या वेळापूर्वी गुलाबराव पाटील, त्याचप्रमाणे सुहास कांदे आणि छगन भुजबळ हे तीन प्रमुख नेते जे आहेत ते येऊन गेलेले आहेत. सदिच्छा भेट होती असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर महायुतीला एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो अजून केलेला दिसत नाहीये. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरती सुद्धा अजूनही तोडगा निघालेला दिसत नाहीये आणि त्यामुळे अजून किती दिवस या सगळ्याला लागणार आहेत हा प्रश्न जे आहे तो उपस्थित साहजिकच होतोय. एवढा विलंब का केला जातोय असाही विचार जो आहे तो सगळ्यांसमोर येताना पाहायला मिळतोय. भेटीगाठी जे आहेत ते गेल्या 3-4 दिवसापासून सागर बंगल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिन्ही महायुतीतले पक्षातले जे पक्ष तीन महत्त्वाचे आहेत त्यातले नेते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची प्रामुख्याने प्रत्येकजण भेट घेताना दिसून येतोय. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे अग्रस्थानी मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच नंतर हे सगळे प्रमुख नेते जे आहेत या ठिकाणी भेटत आहेत. आज देवेंद्र फडणवीस जे आहेत ते थोड्याच वेळात संभाजीनगर, नागपूर असा त्यांचा एक दौरा आहे आणि त्यानंतर ते दिल्लीला जाणार असल्याचीही माहिती सध्या मिळते. त्यामुळे आज जर दिल्लीला हे सगळे प्रमुख नेते गेले तर या सगळ्या वरती तोडगा जो आहे तो काही निघतो का हे बघावं लागेल. अगदीच, त्यामुळे या घडामोडींवर लक्ष असेल. विनायक, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.